सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर, कचनेर, तालुका, जिल्हा संभाजीनगर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. मनमुनी शरण जावे सर्व भावी देवासी, तो अवतारिला पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नामे जा. तो अवतारिला पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट. तो अवतारिला पार भवदुस्तर नदीचा. विठाला 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 शरण जावे, मनमुनिया शरण जावे सर्व भावी देवासी. तो अवतारिला पार भवदुस्तर नदीचा. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम, जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदयदबलासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः. भूषणे चरण संताची, भूषणे चरण संताची, भूषणे चरण संताची. आजांच्या कृपादाने मध्ये चालविसा, कृपादाने मध्ये चालविसा, आमच्या कृपादाने मध्ये चालविसा, कृपादाने मध्ये चालविसा. सद्गुरुदास तुकाराम, सद्गुरुदास तुकाराम, सद्गुरुदास तुकाराम. करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुकाराम. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. विभं वेणुनादं चरणतं तुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं ददानं. गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. विवेकाने ज्याने सुगठित समाजा टिकविले, महासिद्धांताचे गुढ हृदय रसिकत्व केले. लसित भक्ती ज्ञाने तरतरविला धार्मिक तरु, तया ज्ञानेशाते विमलते वंदन करू. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपोलिया. शुक्लां ब्रह्म विचार सार परमा अद्यां जगत व्यापिनीं, बिना पुस्तकधारिणीं उभयदां जाड्य अंधकारापा. अस्ते स्फाटिक मालिकां विदिदतीं, पद्मासने संस्थितां. वंदे तां परमेश्वरीं भगवती, बुद्धिप्रदां शारदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः.
महिं न पारं ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाचः सर्वस्वमिति परिणामा वदिवृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवादपरिकरः विठाला विठाला विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर भगवान की संत सेवालाल महाराज की म्हणून या चरण जावे म्हणून या चरण जावे सर्व भावी देवासी तो अवतारिला पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय जीवाला जीवाच्या हितासंबंधी बोलतायत विठाला थोडा माईकचा बेस वाढवा हॅलो हॅलो विठाला 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 विठ्ठला 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 जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून जीवाला जीवाच्या हितासंबंधी बोलतात बसा आता बसा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात नरदेहाला जन्माला आलात नरदेहाला जन्माला आल्याच्या नंतर एक काम करा काय करा तर त्या भगवान परमात्म्याला शरण जा अभंगाचं पहिलं चरण म्हणबो जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुम्ही काय करा भगवान परमात्म्याला शरण जा हे अभंगाचं पहिलं चरण पुढे जगद्गुरु तुकोबाराय आणखीन सांगतात जर तुम्ही भगवान परमात्म्याला शरण गेलात सर्व भावाने त्या देवाला शरण गेलात तर तो परमात्मा प्रत्येकाच्या पाठीमागे असलेला जो जन्म मरणाचा संसार आहे त्या संसाराचं निवारण करतो अभंगाचं दुसरं चरण साधकाने प्रश्न विचारला जगद्गुरु तुकोबारायला की तुकोबाराय तुमचा भगवान परमात्मा नेमका आहे कसा तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आमचा परमात्मा कृपाळू आहे आणि त्याला अनंत अशी नाव आहेत आणि अनंत हे सुद्धा देवाचं एक नावच आहे ह्या अभंगाचं तिसरं चरण मग काही साधकांनी जगद्गुरु तुकोबारायला प्रश्न विचारला का हो महाराज पहिल्या चरणामध्ये तुम्ही सांगितलं की देवाला शरण जा सर्व भावाने जा दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं की शरण गेल्याच्या नंतर परमात्मा प्रत्येकाच्या पाठीमागचा जन्म मरणाचा संसार निवारण करतो नंतर तुम्ही सांगितलं की भगवान परमात्मा कृपाळू आहे कनवाळू आहे त्याला अनंत अशी नाव आहेत पण हे सर्व तुम्ही कुठं वाचून ऐकून तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी कुठं वाचलं नाही आणि कुठं ऐकलंही नाही हा माझ्या जीवनातला आत्मानुभव आहे तो हे झालं अभंगाचं शेवटचं चरण जवळजवळ आपलं कीर्तन झालं म्हणाला काही बरं का बापू आपलं कीर्तन जवळपास झालं म्हणाला काही हरकत नाही म्हणजे जर आता आपल्याला जवळपास 10:15 वाजलेत कोणी म्हणायला नको वा की महाराजांनी पूर्ण अभंगावर कीर्तन केलं नाही म्हणून तुम्हाला सरळ सरळ आणि शब्दाशः या अभंगाचा भावार्थ मी तुमच्यापुढे प्रतिपादन केलेला आहे इथून पुढे 1 तासामध्ये म्हणजे 1 तास म्हणलं की 15 मिनिटं जास्त होणार आहेत पण 1 तासामध्ये भगवान परमात्मा श्री गुरु जशी मला बुद्धी देतील त्याप्रमाणे या अभंगावर मी चिंतन करण्याचा प्रयत्न करणार विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात परिहार द्यायचा म्हणजे तो असा अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान परमात्म्याच्या कृपेने
विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून पृथ्वी तलावावरती अवतरलेले संत ज्ञानोबा आहे, जगद्गुरु तुकोबा आहे, आदी करून सकल साधू संतांच्या आशीर्वादाने हरिभक्त परायण गुरुवर्य महंत भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान यांच्या आशीर्वादाने हरिभक्त परायण संस्थापक वैकुंठवासी गोपाल चैतन्य महाराज यांच्या प्रेरणेने, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण तरुण कीर्तनकारामध्ये सध्याच्या काळामध्ये ज्यांचं तरुण कीर्तनकारामध्ये आवर्जून आणि आदराने नाव घेतलं जातं, हरिभक्त परायण आमचे परम मित्र युवा कीर्तनकार सचिनजी महाराज ढोले यांच्या मार्गदर्शनाने दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी शिवलीला अमृत ग्रंथ पारायण, श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळी, धारेश्वर तांडे पंचकृषी परिसर सर्वांच्या सहकार्याने उपस्थित गुणीजन मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने हरिभक्त परायण सुनील महाराजांचा माझा आजचा नवीन परिचय. आता सर्वांची नावं मला माहीत नाहीत, पण हरिभक्त परायण सुनील महाराज, रवी महाराज भानुसे, आमचे जनार्दन महाराज, आम्ही त्यांना बाप्पू म्हणतो, महाराजही उपस्थित आहेत. आता कीर्तनकार आहेत ते मोठे, कीर्तनकारांनी कीर्तनात टाळ घेणं सहसा घडत नाही, पण महाराजांचं प्रेम आणि विशेष म्हणजे आम्ही गुरुबंधू एकाच संस्थेमध्ये आमचं शिक्षण झालं, आमचे जनार्दन महाराज, त्यानंतर योगेश महाराज पैठण पोकळे महाराजांचे विद्यार्थी आहेत का हो, आमचे हरिभक्त परायण युवा कीर्तनकार थोर कीर्तनकार नामदेव महाराज पोकळे, गावबा महाराज वारकरी शिक्षण संस्था संस्थेतले सर्व विद्यार्थी, विनेकरी बाबा ते मामा, मृदंगाचार्य आमचे ओम महाराज औरंगाबाद महाराजही उपस्थित आहेत, विनेकरी बाबा आमचे राठोड मामा, सुंदर चाल गायली आणि पेटी नाही म्हणून स्वराला काहीतरी असावं या अनुषंगाने मामा आज आर्गन घेऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आमचे विलास बापू, अंकुश भाऊ जय रे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांचा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतात, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आमचे अंकुश भाऊ. आणि हे कीर्तन अख्ख्या भारताला पाहण्याकरता जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत, आपला सर्व संच घेऊन आमचे शिंदेसाहेब, लहूजी महाराज शिंदेसाहेब मराठी हॉटस्पॉट चॅनलसहित या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व तुम्ही गावकरी मंडळी सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आतमध्ये बसलेले, बाहेर बसलेले, बरं का, माणसाने बाहेर बसत जाऊ नये बरं का, माणसाने समजलं तर पहा, माणसाने कधी बाहेर बसू जाऊ नये, तुम्ही आतमध्ये या. आपण आत हा मंडप आतमध्ये बसण्याकरता दिलेला आहे, या समोर या माणसं. हां, अत्यंत सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेमाने चौबदार मामा मला सांगते चौबदार राहिलेत चौबदार मामा अत्यंत सर्वांच्या प्रेमाने आणि सहकार्याने सुंदर असा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आली, ज्यांच्या माध्यमातून आमचे हरिभक्त परायण सचिन महाराज ढोले, आणि त्यांना सांगितलं सुंदर कीर्तन ऐकतात तुम्ही, सुंदर बसलात, छान वातावरण, थोडेच लोक आहेत पण अत्यंत सुंदर बसलात. कारण ऐकणाऱ्याची क्वालिटी ही बसण्याहून कळत असते. कशाहून? ऐकणाऱ्याची क्वालिटी. होय आबा, आबाच आहेत का? म्हणजे माझं बोलणं सब बरोबर लागलं आबाच आहेत ना, म्हणजे मला कळतं बरं का भविष्य, मला पाहिलं की कळतं कोणाचं नाव काय, बरोबर लागलं ना. विठाला विठाला ऐकणाऱ्याची क्वालिटी ही बसण्यावरून कळत असते. महाराज सुंदर बसलात, सुंदर कीर्तन तुम्ही ऐकतात, जरा लक्ष देऊन ऐका ना, तर सांगणाऱ्याचे कमी नाही गेले महाराज. इतके सांगणारे लोक आहेत, इतके सांगणारे आहेत, खूप सांगणार आहेत. काय नसतं महाराज, अशीच पिटी वगैरे असते गळ्यात आणि फिरत असतात लोक. हे मचिंद्रनाथ गोरक्षनाथ बाबा जन्मला उखंड्यात, गाणगापुराहून अक्कलकोटाकड बाबा निघाला पोटाकड. असे गावगाव फिरतात आणि फिरायला लागले की हेच खेड्यातली आपली माऊली त्या माणसाकडं, त्या बाबाकडं तांदूळ घेऊन जाते. बाबा तांदूळ घ्या ना, बाबा तांदूळ घ्या ना, बाबा तांदूळ घ्या ना.
जसं जसं ही बाई बाबा तांदूळ घ्या ना म्हणते ना, तशी तशी ती अवलाद फुगत जाते महाराज, त्याची छाती फुगत जाते. आणि तो म्हणतो बाबा कोणाचं काही घेत नसतो बाई, जाता जाता तुला एक गोष्ट सांगून जातो बाई, सासू सासऱ्याचं तू खूप केलंस, तुझं नाव निघत नाही, तुझ्या जावाचं नाव निघतं. असंच असतं ना? हां खरं सांगा. हां अरे सोच बदलो देश बदलेगा. विठाला विठाला असे फसवतेत महाराज बायकाला, विचारू नका, इतके फसवतेत. बरोबर आहे ना? कोणाला फसवतेत? आणि तुम्हाला होय मंत्री, बरोबर आहे का? काय योग आहेत पहा, बोललं की बरं खरं होते, बोललं की खरं होते. हां मंत्रीचे आहेत का? विठाला 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 असे फसवतेत. बरोबर आहे ना बायकाला? तुम्हाला तुम्हाला वाटतं का? अहो तुम्हाला ते काय फटक्यात लय कपाळ मोठं आहे गाड्याचं, राजासारखं मन आहे, मैत्री केली तर अंगावरचं कातडं काढून देतो. आतापर्यंत जवळच्यानीच खाल्लं तुला. 10-5 गाड्या मागं पुढं पळत होत्या, कडकी आल्यापासून कोणी जवळ करीत नाही. पाहुण्या रावळ्याने दरवाजे बंद केले, पायाखालची माती नेऊन करणी केली. त्याला विचारलं पाहिजे नालाय का, ती माती न्यायला तो तिथं होता का? कोणाला विचारलं पाहिजे? त्या माणसाला विचारलं पाहिजे की ती माती न्यायला तो होता का? अरे भविष्य काय पाहता? ज्याला हात नाही त्याला काय भविष्य नसतं का? हां क्या देखते हो हाथों के लकीरों को, ऐकलं कधी वाक्य? क्या देखते हो हाथों के लकीरों को, जिनके हात नाही होते उनका नशीब नाही होता. ज्याला हात नाहीत त्याला काय नशीब नाही का महाराज? त्याला सुद्धा नशीब आहेत, फक्त प्रयत्न करणारा माणूस पाहिजे. विठाला विठाला मी तुम्हाला हसण्याकरता नाही सांगितलं, सांगण्याचा माझा मूळ उद्देश असा होता की सांगणारे आणि फसवणारे खूप आहेत महाराज, खूप फसवतात. परंतु या अख्ख्या जगामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या भारतामध्ये एकच पंथ असा आहे की त्याला म्हणतात वारकरी संप्रदाय, की ह्या गादीवरून कोणाला फसवल्या जात नाही आणि कोणाला वाम मार्गाला न्यायला जात नाही. त्याला एक कीर्तनाची परंपरा म्हणतात. विठाला या जगात ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत नाहीत, ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत नाहीत, गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ नाहीत. काय या जगामध्ये वारकरी संप्रदायासारखा पंथ नाहीत, ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत नाहीत आणि गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ नाहीत. का तर हे संपूर्ण जगत सन्मार्गाला लावण्याकरता जे निर्माण केले ग्रंथ त्याचं नाव गीता, ज्ञानेश्वरी आणि गाथा. विठाला विठाला म्हणून कीर्तन ऐकत असताना सर्वांनी एक चित्ताने कीर्तन ऐकलं पाहिजे. कीर्तन हे एक चित्ताने ऐकलं पाहिजे. सर्व अंगाचे कान करून माणसाने काय केलं पाहिजे? कीर्तन ऐकलं पाहिजे. म्हणून लक्ष देऊन ऐका. जास्त वेळ काही कीर्तन करणार नाही मी, आता 1 पाऊण तास माझ्याकडे शिल्लक आहे, फक्त लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून जीवाच्या हितासंबंधी बोलतात. कोणाच्या हितासंबंधी? जीवाच्या हितासंबंधी बोलतात. तसं जर आपण जगात पाहिलं तर मूळतः जीवाच्या हितासंबंधी 2 लोक बोलतात. किती? 2. बोलत चला, बोलायचं बरं का समोर बसल्यावर. हां किती लोक बोलतात? 2 लोक बोलतात. तुम्ही पहा बापू बरं का, आपल्या वारकरी संप्रदायाचे जेवढे काही ग्रंथ आहेत, आपल्या वारकरी संप्रदायाचे जेवढे काही ग्रंथ आहेत त्यात काय आहे? संवाद. काय आहे? संवाद आहे. संवाद बोललं पाहिजे माणसाने. तुम्ही जेवढे ग्रंथ वाचाल त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रंथामध्ये काय आहे? संवाद. भगवान परमात्म्याने, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे शास्त्र प्रतिपादन केलं, अर्जुनाने प्रश्न विचारले आणि भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर दिले. काय नाव आहे त्या ग्रंथाचं? श्रीमद भगवद्गीता. अर्जुनाने प्रश्न विचारले म्हणजे काय झालं? त्यांचा संवाद झाला. अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचे भगवान परमात्म्याने उत्तर दिली, त्याचं नाव काय? संवाद, गीता. त्याच्या पुढे ऐका. पार्वती आई साहेबांनी प्रश्न विचारले आणि भगवान शंकराने पार्वती आई साहेबाच्या प्रश्नाचे उत्तर दिले. नाव काय त्या ग्रंथाचं? रामायण. काय? पार्वती आई साहेबांनी प्रश्न विचारले आणि भगवान शंकराने त्या प्रश्नाचे उत्तर दिले. काय? रामायण. त्याच्या पुढे ऐका. परीक्षिती राजाने प्रश्न विचारले, शुकाचार्याने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. काय नाव? भागवत. मी तुम्हाला याच्याकरता सांगितलं की संप्रदायामध्ये संवादाला अत्यंत महत्त्वाचं. काय? म्हणून कीर्तनामध्ये बसलं की काय झालं पाहिजे? तुमचा माझा
संवाद झाला पाहिजे. तुमचा माझा संवाद जर नाही झाला ना तर तुम्हाला माझं कीर्तन काही लक्षात येणार नाही. म्हणून तुम्ही समोर बसलात, प्रत्येकाने काय करायचं, माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. विठाला महाराज म्हणतात की तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंद. एक कीर्तन एकट्याचं नसतं महाराज, कीर्तन एकट्याचं नसतं. कीर्तन हे सर्वांचं मिळून करायचं असतं. त्याचं नाव काय? कीर्तन. एकट्या माणसाचं प्रवचन असतं, सर्वांचं मिळून काय असतं? कीर्तन असतं. म्हणून विचारलेल्या प्रश्नाची काय द्यायची? उत्तर द्यायचे. जगात किती लोक बोलतात? दोन, एक शब्दज्ञानी आणि दुसरे संत. विठाला विठाला. शब्दज्ञानी बोलतात आणि संत बोलतात, फरक एवढा आहे. शब्दज्ञानी माणूस या जगात जे बोलतो जीवाच्या हितासंबंधी ते अयथार्थ स्वरूपाचं असतं आणि संत जे बोलतात ते यथार्थ स्वरूपाचं असतं. काय? शब्दज्ञानी माणूस जे बोलतो ते अयथार्थ स्वरूपाचं असतं आणि संत जे बोलतात ते यथार्थ स्वरूपाचं असतं. यथार्थ अयथार्थ म्हणजे काय? तर अयथार्थ म्हणजे जे फायद्याचं नाही ते. काय? अयथार्थ म्हणजे ज्याच्यापासून आपला कुठलाही फायदा होत नाही त्याला अयथार्थ स्वरूपाचं म्हणतात. आणि यथार्थ स्वरूपाचं काय? तर ज्याच्यापासून नक्कीच आपला उद्धार होणार आहे, नक्कीच आपला फायदा होणार आहे, त्याला यथार्थ स्वरूपाचं म्हणतात. विठाला विठाला. उदाहरण देऊन सांगू का तुम्हाला? आपल्याकडे घरामध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी असते, बरोबर ना? घरामध्ये काय असतं? होय आबा, पिण्याच्या पाण्याची काय असते? टाकी असते. आणि शेतामध्ये विहीर असते, बरोबर आहे का? शेतामध्ये काय असते? विहीर असते. मी बोललेलं कसं समजतं ना प्रत्येकाला? हां. घरामध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी असते आणि शेतामध्ये विहीर असते. फरक एवढा आहे की टाकीमध्ये वरून पाणी टाकावं लागतं आणि नंतर टाकी आपल्याला पिण्याकरता, बरोबर आहे ना? असंच असतं ना? टाकीमध्ये वरून पाणी टाकावं लागतं, नंतर टाकी आपल्याला पिण्याकरता पाणी देते. विहिरीमध्ये वरून पाणी टाकावं लागत नाही, विहिरीमध्ये वरून पाणी टाकावं लागत नाही. तसं शब्दज्ञानी माणसाचं ज्ञान हे पाण्याच्या टाकीसारखं असतं आणि संताचं ज्ञान विहिरीतल्या पाण्यासारखं असतं. जसं टाकीतलं पाणी संपलं की टाकीमध्ये वरून दुसरं पाणी टाकावं लागतं, तसं शब्दज्ञानी माणसाला पुस्तकातून मस्तकात टाकावं लागतं. काय आलं का लक्षात? शब्दज्ञानी माणसाला ते ज्ञान पुस्तकातून मस्तकात टाकावं लागतं आणि नंतर लोकाला सांगता येतं. नंतर लोकाला सांगता येतं. पण विहिरीतलं पाणी तुम्ही कितीही उपसा, कितीही बाहेर काढा, विहिरीत दुसरं पाणी टाकावं लागत नाही. तिथं नवीन पाणी तयार होतं, तिथं नवीन पाणी तयार होतं, तिथं झरे असतात. कारण संतांची भावना आहे, तुका म्हणे मज बोलावी तो देव. तुकोबाराय म्हणतात मी नाही बोलत, माझ्याकडून देव बोलून घेतो. आता त्याच्या पुढची प्रक्रिया आहे का? टाकीमध्ये साठवलेलं पाणी जास्त दिवस जर टाकीत राहिलं तर ते पाणी ती टाकी खराब करतो, बरोबर का? टाकीमध्ये जर पाणी जास्त दिवस राहिलं तर ते पाणी ती टाकी खराब करतं, ते पाणी दूषित होतं. आणि दूषित झालेलं पाणी माणसं जर पिले ना तर माणसं रोगी होतात. माणसं काय होतात? रोगी होतात. म्हणजे जास्त दिवस जर पाणी टाकीत राहिलं तर पाणी रोगी बनतं, पाणी खराब होतं. आणि खराब पाणी पिलं की माणसं रोगी होतात. एक तर पाणी ती टाकी खराब करतं, नाही तर पाणी दूषित होतं. पाणी दूषित होतं, एक तर टाकी खराब होते, नाही तर पाणी दूषित होतं. आणि दूषित झालेलं पाणी माणसं जर पिले ना तर माणसं रोगी बनतात. तसं शब्दज्ञानी माणसाच्या डोक्यामध्ये जास्त दिवस ते ज्ञान राहिलं तर ते ज्ञान ते शब्दज्ञानी माणसाचं डोकं खराब करतो. काय? ते ज्ञान जसं पाणी टाकीमध्ये जास्त दिवस राहिलं टाकी खराब होते, तसं ते ज्ञान शब्दज्ञानी माणसाच्या डोक्यात जास्त दिवस राहिलं तर ते त्याचं डोकं खराब करतं. आणि खराब झालेल्या डोक्यातून निघालेले विचार समाजाला बर्बाद केल्याशिवाय दुसरं काहीच करत नाहीत. विठाला विठाला. खराब झालेल्या डोक्यातून निघालेले विचार समाजाला वाईट मार्गाला घेऊन जातात. उदाहरण म्हणून सांगू का तुम्हाला? तुकोबारायचा खून झाला, हे त्याचंच उदाहरण आहे. खराब डोक्यातून निघालेला विचार तुकोबारायचा खून झाला, हे त्याचे विचार आहेत. कोणाचे? खराब झालेल्या डोक्यातून निघालेले विचार. तुकोबाराय वैकुंठालाच गेले बरं का. हे असल्या बोलण्यावर कधी विश्वास ठेवायचा नाही. म्हणून सांगतो तुम्हाला, ऐका, शब्दज्ञानी माणसाचं ज्ञान जीवाला उद्धार करत नाही, जीवाचं हित करत नाही. पण संतांचं जे ज्ञान असतं ना त्याच्यापासून जीवाचा उद्धार होत असतो. काय होत असतो? उद्धार होत असतो. म्हणून माणसाने ऐकत असताना कोणाचं ऐकावं? तर संताचं ऐकावं. शब्दज्ञानी माणसाच्या बोलण्याकडे कधीही लक्ष देऊ नये. विडाला
आता संतांच्या बाबतीत जर आपण विचार केला, महाराज या कलियुगामध्ये इतके संत झाले, पोटासाठी संत झाले, कलित बहुत या कलियुगामध्ये इतके संत झाले महाराज. विचार करायला जर गेलो ना तर इतके संत पाहायला भेटतील. मग आता हे सर्व संत आपला उद्धार करतात का महाराज? नाही ना, एवढे संत आपला उद्धारच करू शकत नाहीत. म्हणून संत जर ओळखायचे झाले तर संतांचे काही लक्षणं पाहावं लागतील आपल्याला. संतांचे काय करावं लागतील? काही लक्षणं पाहावं लागतील. कारण संत समजणं आणि संत ओळखणं ही आपल्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. संत समजणं आणि संत ओळखणं ही आपल्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहेत महाराज. आपल्याला संत कळणार नाही. भल्या भल्या लोकांना संत नाही कळले, तुमचं आमचं काय घेऊन बसले? विठाला विठाला जिचा 12 वर्षाचं आयुष्य प्रभू रामचंद्राबरोबर गेलं आणि 12 वर्षाचं आयुष्य जनक महाराजाबरोबर गेलं. म्हणजे पहा, 12 वर्षाचं आयुष्य देवाबरोबर गेलं आणि 12 वर्षाचं आयुष्य भक्ताबरोबर गेलं. ती सीता, त्या सीतेला संत कळाले नाहीत. तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये 4 चांगले माणसं सुद्धा भेटत नाहीत आपल्याला. तर तुम्हाला आम्हाला संत कळणार आहेत का महाराज? अजाबात. सीतेचे 12 वर्ष जनक महाराजाबरोबर गेले आणि 12 वर्ष कोणाबरोबर गेले? प्रभू रामचंद्राबरोबर गेले. संत नाही कळाले. तुम्ही पहा, दंडकारण्यामध्ये असताना त्या पंचवटीमध्ये एक वेळेस सोन्याचं हरिण पाहिलं. कोणी? सीतेने. काय पाहिलं? सोन्याचं हरिण पाहिलं बरं का. आता सोन्याचं हरिण असतं असं माझं तरी काही मत नाही. जरी असलं तर रानात चरायला काही ते जाणार नाही. ठेवलं तर एखादा श्रीमंत मनुष्य ते बनवून घरात शोला म्हणून ठेवू शकतो. पण सीतेने, प्रभू रामचंद्र, सीता माता बसलेले आहेत पंचवटीमध्ये आणि समोर सोन्याचं हरिण पाहिलं. कोणी? सीतेने. आणि सीतेने समोर सोन्याचं हरिण पाहिलं की सीतेने प्रभू रामचंद्राला सांगितलं, प्रभू ते सोन्याचं हरिण मला पाहिजे, ते सोन्याचं हरिण मला पाहिजे. आता सोन्याचं हरिण काही नसतं, पण प्रभू रामचंद्राला सांगितलं की प्रभू मला काय पाहिजे? ते सोन्याचं हरिण पाहिजे. कोण म्हटलं? सीता. कोणाची पत्नी आहे? रामाची. मुलगी कोणाची? जनकाची. तिला काय आवडलं? सोनं. हरिण नाही आवडलं, सोनं आवडलं. तिला काय आवडलं? सोनं आवडलं. हरिण म्हणून पाहत नव्हती, सोन्याचं हरिण म्हणून त्या हरणाकडे पाहत होती. म्हणजे प्रभू रामचंद्राची पत्नी, जनक महाराजाची मुलगी, तिला काय आवडलं? सोनं आवडलं. सोनं. आपल्याला आपल्या यांना आवडलं, यात काय नवले महाराज? हा, देवाच्या बायकोला सोनं आवडलं. आता खरं सांगा, स्त्रीच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचं, सर्वात खरं सोनं कोणतं असतं? तिचा पती. तुमचा सर्वात महत्वाचं सोनं कोण आहे माहिती आहे ना? तुमचे मालक, तुमचे पती तुमचं खरं सोनं आहे. पण खऱ्या सोन्याला, सीतेने खऱ्या सोन्याला नसलेल्या सोन्याच्या पाठीमागं पाठवलं. सीतेने नसलेल्या सोन्याच्या पाठीमागं खऱ्या सोन्याला पाठवून दिलं. कोणी? आणि सीता कोण होती? प्रभू रामचंद्राची पत्नी. आणि प्रभू रामचंद्र कोण आहेत? देव आहेत, या जगाचे मालक. म्हणजे जगाच्या मालकाच्या देवाच्या बायकोने नसलेल्या सोन्याच्या पाठीमागं सोन्यासारखा नवरा पाठवून दिला. आपल्या पाठवत्याने यात काही विशेष मानायचं? प्रभू रामचंद्राच्या पत्नीने पाठवलेलं महाराज. आपलं काय घेऊन बसले? आपल्या पाठवत्याने यात काही नवल नाही. नसलेल्या सोन्याच्या पाठीमागं सोन्यासारखा नवरा सीतेने पाठवून दिला. प्रभू रामचंद्र ते हरणाच्या मागं गेले. इकडं घरामध्ये आता पंचवटीमध्ये लक्ष्मण महाराज आणि सीतामाता बसलेले. तिकडे गेले, ते हरणाला बाण मारला, हरिण पडलं आणि पडता पडता म्हणले, लक्ष्मणा धाव, सीते धाव. हे शब्द सीतेने ऐकले आणि सीता लक्ष्मण भैयाला म्हणले की भैया, तुमचे भाऊ आणि माझे मालक अडचणीत आहेत, त्यांची मदत करण्याकरता तुम्ही जा. त्यावेळेस लक्ष्मण महाराजांनी सांगितलं सीतेला, आईसाहेब माझा भाऊ या जगाचा मालक आहे, माझा भाऊ या जगाचा मालक आहे, मला जाण्याची गरज नाही, मला जाण्याची गरज नाही. जगाचं संकट निवारण करणारा माझा भाऊ, या जगाचं संकट निवारण करणारा कोण आहे? तो परमात्मा आहे, त्याच्यावर कधी संकट येणार नाही, मला जाण्याची काही गरज नाही. त्यावेळेस सीतेने सांगितलं खूपच अडचणीत तुम्हाला जावं लागेल. 2-3 वेळेस संभाषण झालं आणि शेवटी सीतेने बोलायला सुरुवात केली. आता मला कळालं की तुम्ही वनात आमच्या बरोबर का आलात. लक्ष्मण महाराज संत होते महाराज. सीतेने लक्ष्मण महाराजाला बोलायला सुरुवात केली की आता मला कळालं की तुम्ही वनात आमच्या बरोबर का आलात. अहो वनवास कैकेयीने तर प्रभू रामचंद्राला सांगितला होता
त्यांच्या पत्नी या नात्याने मी जाणं ठीक आहे, तुमचं काय कारण येण्याचं? आता मला कळालं की तुम्ही घरून येताना वनामध्ये मनात विचार केला, वनामध्ये गेलो, प्रभू रामचंद्राचं काहीतरी बरं वाईट होईल आणि सीता आपल्याला मिळेल असे बोलायला सुरुवात केली महाराज. आणि लक्ष्मण महाराज संत होते, त्यांनी हे शब्द ऐकले आणि त्यांनी विचार केला, नको असलेले शब्द ऐकण्यापेक्षा आता इथून निघून गेलेलं बरं आहे महाराज. लक्ष्मण महाराज तिथून निघून गेले. जसे लक्ष्मण महाराज निघून गेले तसं नसलेले संत, नसलेला साधू रावण साधू बनून आला. कोणाकडं? सीतेकडं. भिक्षा मागितली, सीतेला घेऊन गेला. मला माझा दृष्टांत संपला. तुम्ही याच्याकरता सांगितलं मी की जिचं 12 वर्षाचं आयुष्य देवाबरोबर, 12 वर्षाचं आयुष्य भक्ताबरोबर गेलं, त्या सीतेने असलेला खरा साधू लक्ष्मण शिव्या देऊन घराच्या बाहेर हाकलून दिला आणि नसलेला साधू रावण जवळ केला. परिणामी सीतेच्या जीवनामध्ये आयुष्यभर दुःखच मिळालं, सुख नाही मिळालं. विठाला विठाला. म्हणून साधू कळणं खूप अवघड, खूप डोक्याबाहेरची गोष्ट आहेत महाराज. आणि एकदा का आपण नसलेल्या साधूच्या पाठीमागे गेलो ना तर आपण फसत असतो महाराज. म्हणून अयोग्य व्यक्तीच्या पायावर जर आपलं डोकं ठेवलं तर आपलं उद्धार होईल असं काही सांगता येत नाही. आपली एक जुनी म्हणे पहा, गाढवाने शेत खाल्लं पाप ना पुण्य. जुनी म्हण काय आहे? गाढवाने शेत खाल्लं पाप ना पुण्य. म्हणजे अयोग्य व्यक्तीच्या जर जीवनामध्ये तुम्ही तुमचं जीवन आणि धन जर अर्पण केलं ना तर ते तुकोबराचं एक प्रमाणे पहा, आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे. आंधळ्या माणसाच्या हात धरून जर तुम्ही, आंधळा माणूस जर निघाला तर दोघाचा घात संघच होणार. तसं संत नसलेल्या माणसाला जर तुम्ही जीवन समर्पण केलं ना तर तुमचा उद्धार होणार नाही, तुम्ही अधोगतीला जाता. म्हणून संत ओळखायचे आणि नंतर संताच्या पाठीमागे जायचं. विठाला विठाला. संत कोणाला म्हणायचा हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला संततेची जाना जगी दया क्षमा जाते अंगी लोभ मना जगी विरत तोची जाना संततेची जाना जगी दया क्षमा जाचे अंगी जाना जगी दया क्षमा ज्याच्या अंगी लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना. ज्याच्या अंतकरणामध्ये समाजाविषयी दया क्षमा शांती आहे त्यांना काय म्हणतात? संत असं म्हणतात. किंवा तुम्हाला एक 4 प्रत लोक सांगतो पहा मी. या जगामध्ये पामर विषयी जिज्ञासू मुक्त भक्त आणि संत. किती लोक आहेत? पामर विषयी जिज्ञासू मुक्त भक्त आणि संत. आता पामर कोणाला म्हणायचं? की ज्याचा आपल्या स्वतःच्या वस्तू सोडून इतरांच्या वस्तूमध्ये मोह असतो त्याला पामर असं म्हणतात. काय? ज्याचा आपल्या स्वतःच्या वस्तू सोडून इतरांच्या वस्तूमध्ये मोह असतो त्यांना पामर असं म्हणतात. ज्यांचा आपल्या स्वतःच्या वस्तूमध्ये मोह असतो त्यांना विषयी असं म्हणतात. ज्यांचा आपल्या गुरुबद्दल मोह असतो त्यांना जिज्ञासू असं म्हणतात. ज्याचा आपल्या आत्मकल्याणाच्या ठिकाणी मोह असतो त्यांना मुक्त असं म्हणतात. ज्यांचा देवाबद्दल मोह असतो त्यांना भक्त असं म्हणतात. आणि ज्यांचा कुठेच मोह नसतो त्यांना संत असं म्हणतात. विठाला विठाला. ज्यांचा या जगात कुठल्याही वस्तूवर मोह नाही महाराज, देवावर सुद्धा नाही. संत कधी देवाकड जात नाहीत. संत कधी देवाकड, बरोबर आहे का? संत कधी देवाकड जात नाहीत. देवाकडे संत जात नाहीत, देव संताकडे येत असतो. म्हणून ज्यांचा कुठेच मोह नसतो त्यांना संत असं म्हणतात. याच कोटीतील संत जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायकडे देव जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे जात नव्हते. जगद्गुरु तुकोबाराय जर भजन करायला लागले ना तर स्वतः पंढरपुराहून परमात्मा यायचा आणि तुकोबाराय पुढे भजन करायचा. विठाला विठाला. तुकोबारायची कीर्ती ऐकून काही लोक जगद्गुरु तुकोबारायकडे गेले. म्हटले महाराज परमार्थ तुमचा चालू आहे, परमार्थ आमचाही चालू आहे. लोकांनी प्रश्न केला जगद्गुरु तुकोबारायला की तुकोबाराय परमार्थ तुमचा चालू आहे, परमार्थ आमचाही चालू आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा
धारेश्वराच्या मंदिरावर आम्ही सप्ताह करायला सुरुवात केलेली आहे. बरेचसे कार्यक्रम तुमचं कौतुक करायला पाहिजे महाराज. मोठे मोठे कार्यक्रम बंद झाले, बंद केले. पण मी सांगतो तुम्हाला की कीर्तन बंद करण्याची गरज नाही. जर दारूच्या दुकानात जर कोरोना होत नसेल तर तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, या नारदाच्या गादीहून या मंडपात कधीच कोणाला कोरोना होणार नाही. विठाला विठाला कारण जिथं भगवान परमात्म्याचं नाव घेतलं जातं तिथं यम येत नाही. तिथं कधी यम येत नाही महाराज. तर कोरोनाची काय गती आहे? हा, कोरोना काय येणार इथं? कोरोना कधी? अहो मागच्या 2 महिन्यापूर्वी 8 महिने कीर्तन बंद झाले, सप्ते बंद झाले, कोरोना कमी नाही झाला महाराज. थोडे थोडे कीर्तन कमी झाले. 2 महिन्यापूर्वी लोक कोरोना विसरली होती. खरं सांगा, लोक 2 महिन्यापूर्वीच कोरोना विसरले. आताच कोणी कोण परत कुंकून कसा आला हा डोक्याबाहेरचा विषय महाराज. हा डोक्याबाहेरचा विषय. कोरोनाचा कमाल आहे ना महाराज. नेमका संध्याकाळीच येतो, दिवसा पुन्हा कोरोना. बंदी कधी आहे? संध्याकाळी. संध्याकाळी 11 ते सकाळी 11 ते 6 लोक कुठे जातच नाही ना, झोपलेलेच असतात. कीर्तनात कोरोना, मंदिरात कोरोना. अरे कोरोना हे नाटक आहे का काय हे बी नेमकं कळाना. तुम्हाला सांगतो, अंतःकरणातून देवाचा जप करा, देवाचं भजन करा. कोरोना कधी तुमच्या जवळ येणार नाही. एवढंच काय, काळ सुद्धा येणार नाही. कारण तुकोबरायचं नुसतं नाव जरी घेतलं, आम्ही माथा दिला पाय जगा काळ थाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर, कचनेर, तालुका जिल्हा संभाजीनगर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.